नमस्कार सगळ्यांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी पौर्णिमा असल्यामुळे छान उंबरा आणि दरवाजाची स्वच्छता करून घेतली, छान पुसून घेतला. त्यानंतर आंब्याची पानं मी इथे तोडत आहे. मी आंब्याच्या पानाचे तोरण मंगळवारी पौर्णिमेला दाराला लावत असते, तर ते तोडून घेत आहे. आणि जर तुमच्याकडे आंब्याची पाने नसेल तर तुम्ही रेग्युलर विकतचं जे तोरण असतं ते देखील दाराला लावलं तरी देखील चालतं. तर त्यानंतर हळदीचं लेपन मी ते करून घेतलेलं आहे उंबऱ्याला. तर हळदीचं लेपन करताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल हे टाकून आपण हळदीचं लेपन उंबऱ्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर उंबऱ्याची छान दिवा, अगरबत्ती, फुलं, हळदी कुंकू, अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या घरात जी निगेटिव्हिटी जे असते ती दूर घराच्या बाहेर जाते. घराच्या आतमध्ये आपले फक्त पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता, त्याचबरोबर सुख हे घराच्या उंबऱ्यामध्ये, लक्ष्मीचा वास हा घरामध्ये येतो, अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते. त्यानंतर आमच्या गार्डनमध्ये मांजर जे आहे, मांजरीचे पिल्लं आलेले आहेत म्हणजे आमच्या टेरेसवरतीच मांजरीला पिल्लं झालेली होती. 2 पिल्ले, एक 15 ते 3 वारापासून जवळजवळ 1 महिन्यापासून ती गच्चीवरती होते. त्यांना आम्ही खाण्यापिण्यासाठी वरती द्यायचो, कधी जेव्हा शक्य होईल तेव्हा. पण मांजर खाली यायची, तिला दूध प्यायला द्यायचो, ती वरती जात होती. पण आज अचानकच ते पिल्लं उड्या मारत ह्या गच्चीवरून त्या गच्चीवर असं करत खाली आले आणि त्यांनी आंब्याच्या झाडावरती उड्या मारलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान गोंडस असे 2 छान पिल्लं आहेत. तर त्यांना झाडावरून खाली उतरता येत नाही आहे, त्यामुळे हे त्यांना काढून घेत आहे एकाएकाला. पण त्यांना खूप भीती वाटते माणसांची. तर खूप वरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरतून ते पहिल्या मजल्यावर, त्यानंतर ही जे पत्र्याचं आम्ही शेड केलेलं आहे त्याच्यावरतून खाली आलेले आहे आंब्याच्या झाडावरती उडी मारून. त्यानंतर त्यांना मस्त दूध दिलं आणि इकडे पुरणाची डाळ मी शिजायला घातलेली आहे. पूजा करायला जायचं आहे आवरून आता यानंतर. तर मांजरीचे पिल्ले छान असं दूध पित आहे आणि मी आता तयारी करणार आहे पूजेला जाण्यासाठी. तर छान अशी सिंपल मी इथे साडी घातलेली आहे. खूप हेवी पण साडी घालायची इच्छा नव्हती, कारण खूप गरमी होत होती. आणि छान असं आवरून घेतलं. हिरव्या काचेच्या बांगड्या, जे की सौभाग्याचं लेणं असतं, त्यानंतर साडी, गजरा, ज्या काही सौभाग्याचा शृंगार असतो तो मी परिधान केला. आणि मेकअप अजिबात केलेला नाही आहे. नो मेकअप लुक आहे. चेहऱ्याला काही न लावता फक्त साधं आपलं पावडर लावूनच मी आवरलं आणि थोडीशी लिपस्टिक लावून छान अशी तयार झाले. आणि आता पूजेसाठी मी जात आहे. तर सर्व तयारी करून झाली होती. पूजेचं थाळी देखील बनवून ठेवली होती. तर आता मी पूजा करून येते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर दुपारी छान पूजा करून आले आणि त्यानंतर मी आता सकाळी पुरण शिजवून ठेवलं होतं, पण मिस्टर पण बाहेर गेलेले होते नाश्ता करून, आणि मुलीनी आणि मी दुपारी जेवण केलं. तर म्हटलं पुरणपोळी ही संध्याकाळीच बनवावी, कारण 2 वेळेस खाण्याची कंटाळा येईल प्रत्येकालाच. तर आता छान पोळ्या बनवून घेते आणि मी काही टिप्स तुम्हाला इथे सांगणार आहे, जेणेकरून पुरणपोळी तुमची अगदी छान आणि मऊ होईल. तर पुरणाच्या पोळ्या मी आता करत आहे. बाकीचा स्वयंपाक माझा झालेला आहे, फक्त पुरणाच्या पोळ्या आणि भजी तळायची बाकी आहे. तर म्हटलं चला, बऱ्याचशा काही नवीन लग्न झालेल्या मुली असतात किंवा प्रत्येक भागातली जी काही स्वयंपाक करण्याची पद्धत असते ती खूप वेगळी असते. तर म्हटलं माझी जी पुरणपोळी करण्याची जे काही मला माझ्या आईकडनं शिकायला मिळतं ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर पुरणपोळी करताना सगळ्यात महत्त्वाची टीप, किंवा पुरणपोळी करताना ती फुटते किंवा मग ती छान फुगत नाही, त्यासाठी मी एक टीप सांगणार आहे. तर पुरणपोळी करताना आपण जे पुरण करतो ते छान असं परतवून घ्यायचं असतं.
म्हणजे पुरणाची जी आपली कन्सिस्टन्सी असते तशीच आपली पीठ मळण्याची देखील सेम असली पाहिजे, तेव्हा पुरणपोळी फुटत नाही. किंवा मग पुरणपोळी करताना आपण खूप घट्ट पीठ किंवा चपातीला जसं पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही. तर त्यामुळे काय होतं की आपली पुरणपोळी जी आहे ती छान फुलत नाही किंवा ती फुटते. तर पुरणपोळी करताना पीठ हे थोडंसं आपल्याला सैल मळायचं आहे, त्यामुळे पुरणपोळी छान फुगते आणि छान नरम देखील होते आणि फुटत पण नाही. तर खूप छान अशी पुरणपोळी इथे आपली फुगलेली आहे. मस्त तूप लावून घेऊया. मऊसूत पोळी होण्यासाठी मी जी टिप्स तुम्हाला सांगितली ती नक्की फॉलो करा. त्यानंतर आता गरमागरम भजे आणि कुरडई मी इथे तळून घेणार आहे आणि नैवेद्याचं ताट बनवून देवाला नैवेद्य दाखवणार आहे. नंतर आम्ही जेवण करू. छान अशी कुरडई तळून घेतली. त्यानंतर जे भजीचं पीठ असतं त्यामध्ये आपल्याला गरम झालेलं तेल घालायचं आहे 2-3 चमचे, जेणेकरून भजी छान कुरकुरीत होतात. तर गरम तेल घातल्यानंतर चमच्याने मी इथे मिक्स करून घेणार आहे आणि मग छान आपण भजी सोडून घेऊया. तर ही टिप देखील तुम्ही नक्की फॉलो करा. गरम तेल भज्याच्या पिठामध्ये घाला, जेणेकरून भजी खूप छान कुरकुरीत होतात. तर फ्रेंड्स, आजचा हा जो वटपौर्णिमे स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या बघायला मिळतील.